मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वाने लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणतात. उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही. जर तो उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून काडीन मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगाच. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या. ऐका मग आता आमची खेड्याची भाषा, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का फडणवीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लांब नाही, तुम्ही हे काही इथून लेट दिसतो तुमचं बघतो. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर होतो मी. तुम्ही पुढे हजर शिक कायला बडबड करता रे. इकडचे बडबड बंद करण्यात हो बाहेर बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी थे, विदर्भात एससी थे, खानदेशात ईएसटी थे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का, हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली कायकाळीची पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली कायकाळीची ईएससी होती. तिकडची कायकाळीची ईएससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ. दळ आमचा मराठ्याचं तसाच. हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. दड आमचा अंतर्गत आहे म्हणून कळा ना. आम्ही मराठीचे इतकं म्हणून मिळाला ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणूक नाही भरा की बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे हायका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का. जाता जाता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या बुटे चाडणारे आमदार लेत होते. गोणी चपला भरलेले बुटे भरलेले चाडणारे ते 2-4 आमदार लेत आहेत. फक्त कर्तृत्व तुमचं. कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का.